नमस्कार मित्रांनो, आपला सेकंड पार्ट मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपला हा सेकंड ब्लॉग आहे. तुम्ही जर फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर तो बघून या. तेव्हा तुम्हाला समजेल आपण कुठे होतो आणि कुठून स्टार्ट करतोय. सो 5 सेकंडला स्टार्ट. मित्रांनो, नक्कीच तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला असेल आपल्या पुण्याचा. आता आपला सेकंड पार्ट आहे आणि आपल्या सेकंड पार्ट मध्ये खूप काही काही मस्त मस्त गोष्टी असणार आहेत. तर काहीच मिस करू नका, स्किप करू नका, कंटिन्युअसली बघत राहा. बाकी याला आवाज आहे, त्याला आवाजच जात नाहीये. तू रायडिंग करताना आवाज नाही जात कारण की हवा वगैरे येत असते, विंड नॉईस वगैरे असतो, तो बाजूच्याला आवाज नाही जात. मीन्स आपल्या पाठच्याला सुद्धा आवाज नाही जात आपण काय बोलत असतो ते. बाकी तुम्ही बघू शकता वेदर वगैरे किती सुंदर आहे. अराउंड आपला आता आपण अर्धा रोड तर कव्हर केला, आता बघूया अजून किती टाइम लागतो. बाकी आता आमचा प्लॅन आहे की पुण्याला पोहोचून पहिला काहीतरी खाऊया वगैरे, कारण की आम्ही काहीच खाल्लं नाही मॉर्निंग पासून. मी जस्ट घरात निघताना चाय वगैरे पियालेलो. आता पुण्यात बघू काही मिसळ वगैरे भेटली तर चांगलं, आणि पुण्यात अजून काही फिरण्यासारखं ते पण बघू. पहिले तर दगडूशेठचं दर्शन घ्यायचंय. आय थिंक आम्हाला वाटतं बाहेरनं दर्शन घेता येईल, कारण की आज मंगळवार असल्या कारणामुळे. आता आपण थोड्याच वेळात पुणे हायवेला लागू, आय थिंक सो. आता ऑलमोस्ट रोड कव्हर झालेला आहे. आता कुठे आपण काय बोलतो, खोपोली रोड वगैरे क्रॉस केलेला आहे, लोणावळा पण क्रॉस केला आहे. आता अजून जास्त वेळचा पट्टा नाही बाकी आहे, थोडासाच बाकी असेल. आपण 1.5 तास, लास्ट 1.5 ते 2 तासाचं बाकी असेल रोड. मी ऑलमोस्ट आता समोर घाट दिसतो, त्यानंतर पुण्याचा हायवेच चालू आहे मला असं वाटतं. थोडं मॅप मध्ये दिसतं तेवढंच वाटतंय. बाकी बघू शकता तुम्ही रोड वगैरे किती स्वच्छ आहेत, एकदम चांगले रोड आहेत. दोन्ही साईडला काय व्ह्यू येतो मस्त. डोंगर वगैरे किती सुंदर दिसतात दोन्ही साईडला. हे रस्ते वगैरे एकदम मस्त आणि वाटत नाही आज पाऊस पडेल, पण डोंट नो संध्याकाळी म्हणू नाही शकत काही, कारण की जेव्हा मॅप मध्ये चेक केलं की दाखवत होतं आय थिंक सो संध्याकाळी पाऊस पडेल अराउंड 4:30-5च्या दरम्यान. बघू आता लेट्स होप काय होतोय ते. मी तुम्हाला डायरेक्ट हायवेला भेटतो. सो मित्रांनो, आता आपण पुण्याच्या हायवेला लागलेलो आहोत. घाट आताच जस्ट संपलेला आहे. बाकी आता दोन्ही साईडचा व्ह्यू काय सुंदर आहे. मला असं वाटतं थोडासा पाऊस येऊ शकेल, आणि असं वाटतं समोर दिसतोय. आणि किती वरती बघू शकतो टॉवरच्या साईडला, लेफ्ट हँड साईडला असं पाऊस येण्यासारखं असं वाटतं थोडंफार. डोंट नो आता येईल की नाही काय माहीत नाही. 4चा टायमिंग सांगितलेलं, बट आता एवढ्या लवकर पाऊस यायला अशी अपेक्षा नव्हती. बट बघू आता, थोडीशी बुंदाबांदी होते. आय थिंक सो इथे पाऊस झालेला आहे. तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता हिरवल दिसते. रस्त्याच्या लेफ्ट हँड साईडला जेवढी ग्रास वगैरे हिरवी दिसते की असं वाटतं की पाऊस वगैरे पडला आहे तिथे. आणि फ्रेश फ्रेश असं वाटतं की असं 3-4 तासाआधी पडला असेल पाऊस. बाकी रोड एकदम खाली, एकदम सुंदर असं रोड आहे. ट्रॅफिक वगैरे तर अजून तरी भेटली नाही आम्हाला. आता आय थिंक सो पुण्यात जाऊन पुण्यात ट्रॅफिक भेटली तर, कारण की मी खूप ऐकलंय अशी की पुण्यात खूप ट्रॅफिक वगैरे असते. अजून तरी आपल्याला पोर्शे. मित्रांनो, समजलं पुण्यात होतो आपण आणि आपल्याला पोर्शे दिसली आहे. बापरे, काय योगायोग म्हणावा की आपण पुण्यात आलो आणि आपल्याला पोर्शे दिसली आहे. आपण थोडं थांबून बघूया. आपण थांबून बघूया कुठे चाललंय ऍक्च्युली ती पोर्शे ती. वाव, काय सुंदर आहे यार. मित्रांनो, मी पण एक पोर्शे घेतली असती, पण पोर्शे पेक्षा आपली चार्लीच भारी आहे.
मी असं का बोललो कारण की तुम्हाला माहीतच असेल की आता पुण्यात काय झालेलं पोर्शे कारचं काय नक्की होतं ते. तुम्हाला सांगायची नवीन सांगायची काही गरज नाहीच आहे. माहीतच असेल तुम्हाला नक्की काय झालं ते. बाकी जी काही पण गोष्ट झाली गेल्या वेळेला जे पुणे पोर्शेमध्ये जे केस होतं ते खूप वाईट झालं. बट आपण काय करू नाही शकत. पैशाच्या समोर माणूस काय करू शकतो. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते. सुंदर अशी ब्लॅक अशी पोर्शे. त्या टायरला जे आतमध्ये जे ब्रेक पॅडचा निऑन ग्रीन कलर दिलाय एवढी सुंदर वाटते ना म्हणजे. टी सी नंबर आहे अजून आय थिंक सो टेस्ट ड्राईव्हला नेतो कोणाची तरी दुसऱ्याची आय थिंक सो गाडी येते. तो जस्ट टेस्ट ड्राईव्हसाठी नेतो. रोहित गेलाय पुढे. रोहित तर काय करतो. रोहित पाटला काय करतो त्या गाडीचं. रोहितला काहीतरी काम वाटतं. रोहित हॉर्न मारतो त्याला एकसारखा. बापरे रोहित भी लाईक अकेले अकेले मजे नहीं लेने दूंगा मुझे भी चाहिए. रोहित त्याचे पूर्ण प्रयत्न करतोय की तो पोर्चेवाल्याची काच खालती करावी. तो बघ तो अजून ट्राय करतोय की खालती कर त्याला हात दाखवतोय. बट पोर्चेवाला पण काही काच खालती नाही करत आहे. एवढे अटेम्प्ट करून पण त्या पोर्चेवाल्याने काही काच ओपन नाही केली बिचारा रोहित. रोहितने अपेक्षाच सोडली. तो गेला पुढे. आपण पण पोर्शेला बाय बाय करूया आणि आपण पण निघूया. बाकी बरं वाटलं आणि पुण्यात येऊन आपल्याला पोर्शे दिसली म्हणजे निव्वळ योगायोग म्हणता येईल. कारण की आताच रिसेंटली ते ताजीच खबर होती की पुण्यामध्ये ते पोर्शे एवढं झालं आणि सेम मॉडेलची पोर्शे भेटावी म्हणजे आम्ही दोघं तेच बोलतोय की पुण्यातून आपल्याला पोर्शे दिसली आहे. आम्ही तेच सांगतो की थंबनेल लावू क्लिक बीट वगैरे. सो मित्रांनो आपण आता गाडी चेंज केलेली आहे आपली. मी माझी चार्ली रोहितला दिली. रोहितला चालवायची होती म्हणून तो गेला रोहित. रोहितची बुलेट मी घेतली. आता पुण्यापर्यंत जायपर्यंत मीच चालवणार आहे. त्याला चालवायची होती म्हणून त्याला दिली आहे. आपली बाईक शेअर करत राहूया आपण. एकमेकांची बाईक शेअर केली. त्याला चालवायची होती मी त्याची चालवली. हो आता कशी वाटते त्यावर मस्त वाटते. तो पण तेच सांगतो की चांगली वाटते चालवायला वगैरे. बाकी माझी क्रुझिंग बाईक आहे. ह्याची आपण फिरणं वगैरेसाठी वापरू शकतो. ह्याची ती बाईक आहे. क्रुझिंग बाईक आपण कसं जास्त किलोमीटर ट्रॅव्हल करू शकतो आणि नॉर्मल बाईकने कसं आपल्याला बॅक पेन वगैरे होतो. क्रुझिंग बाईकवर तसं नसतो. क्रुझिंग बाईक म्हटली की कसं फक्त क्रूज करण्यासाठी असतं. म्हणजे अराउंड 400 किलोमीटर 500 किलोमीटर्स या 4000 किलोमीटर 5000 किलोमीटर वॉट एव्हर थिंग आपण असे चालू शकतो. म्हणजे कंटिन्युअसली आपण अराउंड 400 ते 500 किलोमीटर्स कंटिन्युअसली जाऊ शकतो. म्हणजे वन टाईममध्ये आपण जे बोलतो ना वन टाईम स्ट्रेच करू शकतो ते थोडं आपण ते करू शकतो. ते क्रुझिंग बाईकवर जमतं. त्यांनी बॅक पेन वगैरेचा काही त्रास वगैरे होत नाही आपल्याला. बाकी आता आपण ऑलमोस्ट आता पुण्यात येऊन आपल्याला फायदा तर झाला. आपल्याला पोर्शे वगैरे दिसले आहे. तर पुढे तर बघूया कसं काय ते. अजून पुण्याची बस वाटतं आय थिंक सो ऑफ जशी आपली मुंबईमध्ये आपला बेस्टची जी बस असते ट्रॅव्हलिंगसाठी ती पुण्यातली असेल. आय थिंक कात्रज वगैरे हे पुण्याच्या पुढेच आहे ना. बाकी पुण्यात आता आलो आपण बघू शकतो राईट हँड साईडला एक सुंदरसं असं मंदिर आहे. ते भारी वाटतं. दोन्ही साईडला रोड वगैरे आहेत. आणि अजून पुण्यात पोहोचलो एवढी ट्रॅफिक वगैरे तर अजून भेटली नाही आहे. बघू आता कसं काय ते. सो फायनली मित्रांनो आपण पुण्याच्या सिटीमध्ये पोहोचलेलो आहोत. आता पुणे मेट्रोची इथे वाटतं आपण आय थिंक सो याच्यावरतून चाललं मेट्रो. हो काकांची गाडी एकदम मस्त होती. आवडली. पुण्यात आल्यालाच पहिली चांगली सुंदर एक गाडी दिसली. त्याच्या आधी पोर्शे दिसलेली आपल्याला. आय थिंक सो हे पुण्याचं मेट्रो स्टेशन असावं मला असं जेवढं वाटतं माझ्या माहितीनुसार. नक्कीच तेच असेल. बाकी तुम्ही बघू शकता पुण्याचे वगैरे रोड वगैरे तर बऱ्यापैकी स्वच्छ दिसत आहेत दोन्ही साईडने. बट असे रोडवर पॅचेस खूप आहेत. मास पण बघतो अर्ध कॉन्क्रीट आहे अर्ध डांबरीकरण आहे. अर्ध्या ठिकाणी पॅचेस आहेत आणि स्पीड स्कॅम वगैरे आहेत आय थिंक सो. आता एक पार्टी पण एक स्पीड कॅम होतोय. ते समोर येतो ते सुद्धा एक स्पीड कॅम आय थिंक मला जेवढं दिसतोय.
राईट स्पीड कॅम आहे असं मला असं वाटतं, बट ते काय आहे ते नक्की कन्फर्म माहीत नाही आपल्याला. असं आपण फर्स्ट टाइम पुण्यात आलो आहे, पण बाकी असं वाटत नाही की फाईन वगैरेचा प्रॉब्लेम, कारण की आजूबाजूला जे आहेत ते तर विदाऊट हेल्मेटच जातात लोक. आम्ही दोघं थोडं तेच बोलतो की आपण कसं जायचं दगडूशेठला, सरळ जाण्यासाठी रोड आहे की कुठे विचारावं लागेल ते. लेट सो बघूया तर कसं आहे ते, आपण चेक करून बघूया. सो मला अराऊंड वाटतं इथून आपल्याला दगडूशेठला जायला 10 ते 12 मिनटं लागतील, कारण की आता मॅपमध्ये बघितल्यानुसार दाखवतोय की 15 मिनटं दाखवतात. अराऊंड माहीत नाही आपल्याला, चेक करून बघूया. इफ जर ट्रॅफिक नसेल आपल्याला, आता सिटीमध्ये आपल्याला आय थिंक सो ट्रॅफिक वगैरे असू शकते. सिटीमध्ये ट्रॅफिक नाही भेटली तर आपण लवकरात लवकर पोहोचू. अराऊंड 8 ते 9 मिनिटात पोहोचू, कारण की जे दगडूशेठ हलवाई मंदिर आहे ते रोडच्याच लगत आहे, म्हणजे आपण रोडवरनं जातो तेव्हाच आपल्याला ते दिसतो. वरती बघू शकतो किती सुंदर असं फ्लायओव्हर आहे. आय थिंक हे मेट्रोचं फ्लायओव्हर आहे, आणि ते बाकी रोड आहेत. आय थिंक डबल रोड बोलतो आपण, जसे की फॉरेनला बोलतो तसे ते रोड दिसतोय. आता आपण दगडूशेठ हलवाईच्या इथे पोहोचलो ऑलमोस्ट. हे जे राईटला आपल्याला दिसतो ते शनिवार वाडा म्हणून आपण बोलतो. शनिवार वाडा म्हणून सुप्रसिद्ध आहे. थोडं बोलणं वगैरे झाला, विचार वगैरे केला, तो सर्व विचार करून ठरलं की पहिला आपण दगडूशेठच्या दर्शन घेऊया. दगडूशेठचं दर्शन घेतल्यानंतर काहीतरी खाऊया वगैरे, मिसळ वगैरे काहीतरी खाऊया. त्यानंतर डायरेक्ट शनिवार वाड्याचं दर्शन दर्शन बोलतो सॉरी फेरफटका मारायला येऊया आतमधनं, कसं आहे ते सर्व बघूया. बाकी बोलल्याप्रमाणे मला वाटलेलंच की पुणे सिटी आहे, तर सिटीमध्ये आतमध्ये मंदिराच्या साईडला ट्रॅफिक वगैरे असेल, आणि खूप ऐकलेलं की पुणेमध्ये दगडूशेठच्या लाईनमध्ये खूप गर्दी वगैरे असते, आणि दुपारचा टाईम म्हटल्यावर आणि आज मंगळवार म्हटल्यावर गर्दी असणार ही स्वाभाविकच. बघू आता अराऊंड किती वेळ लागतो आपल्याला पोचायला. आय थिंक 2-3 मिनिटात पोचायला पाहिजे, बट बघू आता, लेट्स होप. ट्रॅफिक खूप सारी आहे. बाय द वे ते ताई का आपल्याकडे बघतात, कार म्हणणं पण ते आपल्याकडेच बघतात. लोकांना असं कॅमेरा वगैरे बघितल्यावर वेगळंच वाटतं, आणि पुणे म्हटल्यावर तर बाबा इकडची लोक म्हणजे डेंजर. हे साईडला श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आहे. चलो फायनली सिग्नल सुटला. बाकी पुण्यामध्ये खूप असे वनवे वगैरे खूप सारे वनवे आहेत. बाकी लेफ्ट हँड साईडला होतं जे लाल महाल होतं, आणि हे राईट हँड साईडला तुम्हाला दिसतोय ते नानावाडा म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पुण्यामध्ये असे वाडा वगैरे खूप आहेत, जसे की पेठे बोलतात, की पेठ असते बुधवार पेठ वगैरे, असे खूप सारे पेठ आहेत. एवढं आपल्याला जास्त माहित नाही, जेवढे माहित असल्याचे मी तुम्हाला नावं सांगितली. आता पार्किंगला लावूया आणि बाकी दर्शन वगैरे करून घेऊया. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. बोला गणपती बाप्पा मोरया. हे आपल्या पुण्यातलं सुप्रसिद्ध गणपती मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई. बाकी ह्या गणपतीचे जे सोन्याचं मुकुट आहे हे 9 किलो सोन्याने बनवलेलं आहे, आणि प्युअर गोल्ड हे मंदिर आहे, आणि हे ते जे आपण काही मनातली गोष्ट मागतो ती पूर्ण होते. बाकी किती सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आता आपण जाऊया डायरेक्ट शनिवार वाड्याच्या इथे, मी तुम्हाला शनिवार. सो मित्रांनो, आपण शनिवार वाड्याच्या इथे पोहोचलो. आता आपला हा शनिवार वाड्याचा महागेट आहे. त्या आतमधले काही व्ह्यूज, तिथे आतमध्ये आधी घरं असायची जेव्हा झालं नव्हतं काही. ही असे मधली असं मस्त सुंदर असा व्ह्यू आहे. हे पाणी भरण्यासाठी असं कुंडल असायचं पाणी भरण्याचं. इथे राजवाडा असायचा जिथे महाराज किंवा वॉटेवरती कोणी बसायचं. हे समोरचं महाद्वार आहे ते. बाकी याला खिडकी दरवाजा असं नाव दिलं गेलं होतं. हे पाठचं बॅकग्राऊंड आहे, इथे महाल उभं होतं आधी. हे वरचं टॉप येऊ. बाकी पुण्याचे तुम्हाला हे दोन्ही पाठ कसे वाटले नक्कीच सांगा. भेटूया नवीन कोणत्या तरी दुसऱ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत गुड बाय, स्टे हॅपी, हॅपी राईट, बाय. एक शनिवार वाड्यात एक सुंदर असं एडिट केलंय, नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल.